नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत जो प्रत्येक गरोदर महिलेच्या घरात, तिच्या मनात आणि अगदी संपूर्ण कुटुंबात नेहमी चर्चेचा आणि काहीसा चिंतेचा विषय ठरतो. जेव्हा घरात एखादी आनंदाची बातमी येते, म्हणजेच एखादी महिला गरोदर राहते, तेव्हा तिच्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणे ही आपली पहिली जबाबदारी बनते. अशा वेळी तिला काय खायला द्यावे आणि काय खायला देऊ नये याच्या शेकडो टिप्स आपल्या आजूबाजूचे लोक, नातेवाईक आणि शेजारी देऊ लागतात. याच सल्ल्यांच्या गर्दीमध्ये एक सल्ला नेहमी हमखास ऐकायला मिळतो, तो म्हणजे गरोदरपणात पपई चुकूनही खाऊ नकोस, कारण यामुळे गर्भपात होऊ शकतो. हा शब्द ऐकताच नवीन मातांच्या मनामध्ये एक मोठी भीती निर्माण होते आणि जर त्यांना पपई खाण्याची तीव्र इच्छा झाली तरीही त्या केवळ या भीतीपोटी स्वतःला रोखतात. पण मित्रांनो, यामागे खरंच काही वैज्ञानिक सत्य आहे की हा केवळ एक जुना गैरसमज आहे? याचा आज आपण सखोल अभ्यास करणार आहोत. गरोदर स्त्रीने पिकलेली पपई खावी का, या प्रश्नाचे उत्तर आज आपण अत्यंत सोप्या भाषेत विज्ञानाचा आधार घेऊन आणि आपल्या आयुर्वेदाचा संदर्भ तपासून शोधणार आहोत. हा व्हिडिओ आज तुमच्या मनातले सर्व संशय दूर करणार आहे, त्यामुळे माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की जोडलेले राहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरू शकते. चला तर मग वेळ न घालवता या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, कोणत्याही निकषांवरती पोहोचण्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की विज्ञानाच्या जगात पपईला एकाच नजरेतून पाहिले जात नाही. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपल्याला पपईचे प्रामुख्याने दोन प्रकार पाहायला मिळतात. पहिले असते पूर्णपणे कच्ची पपई, जी बाहेरून हिरवी आणि आतून पांढरी किंवा फिकट रंगाची असते. दुसरी असते पूर्णपणे पिकलेली पपई, जी बाहेरून पिवळसर नारंगी आणि आतून मऊ, रसाळ आणि गोड असते. विज्ञानाच्या दृष्टीने या दोन्ही प्रकारच्या पपईमध्ये असणारे रासायनिक घटक पूर्णपणे वेगळे असतात आणि म्हणूनच गरोदरपणाच्या 9 महिन्याच्या प्रवासात या दोन्ही पपईचा शरीरावर होणारा परिणाम देखील अगदी टोकाचा असतो. बरेचदा आपल्याला घरातील ज्येष्ठ व्यक्ती दोन्ही पपईंना एकच समजून सरसकट नकार देतात. पण आज आपण या दोन्हीमधील फरक अत्यंत सविस्तरपणे समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक स्पष्टपणे समजेल. सर्वप्रथम आपण बोलूया कच्च्या किंवा अर्धवट पिकलेल्या पपईबद्दल. वैद्यकीय शास्त्र आणि आधुनिक विज्ञान अतिशय स्पष्ट शब्दात सांगते की गरोदर महिलांनी कच्ची पपई खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. यामागे एक अत्यंत ठोस वैज्ञानिक कारण आहे. कच्च्या पपईमध्ये, विशेषतः तिच्या सालीमध्ये आणि गरामध्ये, लॅक्टेस नावाचा पांढरा चिकट पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात असतो. या लॅक्टेसमध्ये पेपेन आणि कायमोपेपेन नावाचे अत्यंत सक्रिय एन्झाईम्स असतात. आता तुम्ही विचार कराल की या एन्झाईमचा गरोदरपणाशी काय संबंध? हे पेपेन नावाचे घटक गरोदर महिलेच्या शरीरात गेल्यानंतर हुबेहूब प्रोस्टाग्लॅंडिन आणि ऑक्सिटॉक्सिन या हार्मोनचे काम करू लागतात. हीच ते हार्मोन्स आहेत जी निसर्गात बाळंतपणाच्या वेदना सुरू करण्यासाठी किंवा गर्भाशयाचे आकुंचन करण्यासाठी शरीरात तयार होत असतात. जेव्हा एखादी गरोदर महिला कच्ची पपई खाते तेव्हा हे पेपेन गर्भाशयाच्या स्नायूंना अकाली उत्तेजित करते आणि तिथे आकुंचन सुरू होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर यामुळे पहिल्या तिमाहीत गर्भपात होण्याचा धोका प्रचंड वाढतो, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत अकाली प्रसूती होण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय लॅक्टेस शरीरातील महत्त्वाच्या पडद्यांना कमजोर करू शकते, जे बाळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असतात. या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक अतिशय प्रसिद्ध संशोधन झाले आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका प्रायोगिक अभ्यासानुसार कच्च्या पपईमधील लॅक्टेसचे प्रमाण गर्भाशयाच्या स्नायूमध्ये तीव्र हालचाल आणि आकुंचन निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते, असे स्पष्टपणे सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे जगातील सर्व नामांकित डॉक्टर आणि आरोग्य संस्था गरोदरपणात कच्ची पपई, अर्धवट पिकलेली पपई किंवा कच्च्या पपईचा वापर करून बनवलेले पदार्थ खाण्यास सक्त मनाई करतात. आता वळूया आपण मुख्य प्रश्नाकडे की पिकलेली पपई खावी का? मित्रांनो, जेव्हा पपई पूर्णपणे पिकते झाडावर किंवा नैसर्गिक पद्धतीने, तिचा रंग जेव्हा हिरव्यावरून संपूर्ण पिवळा किंवा नारंगी होतो तेव्हा तिच्यातील अंतर्गत रासायनिक रचना पूर्णपणे बदलते. पपई पूर्णपणे पिकल्यानंतर त्यातील हानिकारक लॅक्टेस आणि पेपेनचे प्रमाण जवळजवळ संपुष्टात येते, म्हणजेच ते नगण्य होते. त्यामुळे पिकलेली पपई खाल्ल्याने गर्भाशयाचे आकुंचन होण्याचा किंवा गर्भपात होण्याचा कोणताही धोका उरत नाही. उलट पूर्णपणे पिकलेली पपई ही गरोदरपणात अत्यंत फायदेशीर ठरू शकते, कारण ती जीवनसत्व आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत असतो. गरोदरपणामध्ये शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढल्यामुळे पचनक्रिया अत्यंत मंद होते, त्यामुळे बहुतांश महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पिकलेल्या पपईमध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक फायबर आणि पाणी असते, जे पचनसंस्था साफ ठेवण्यासाठी मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून मोठा आराम देते.
याशिवाय पपईमध्ये व्हिटॅमिन सी अत्यंत समृद्ध प्रमाणात असते. गरोदरपणात आईची रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे अत्यंत गरजेचे असते, जेणेकरून तिला सर्दी, खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजार होणार नाही. आणि पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन सी हे शरीरात लोह शोषून घेण्यासाठीही मदत करते, त्यामुळे अनिमियाचा धोका कमी होतो. तसेच पपईमध्ये फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन B9 असते, जे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात बाळाच्या मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या सुरक्षित विकासासाठी अत्यंत आवश्यक असते. या व्यतिरिक्त पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन ए बाळाचे डोळे, त्वचा आणि फुफ्फुसांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. पपईमध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तर पपईमध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. मित्रांनो, या संदर्भामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन झालेले आहे. जर्नल ऑफ फूड केमिकल अँड टॉक्झोलॉजी मधील एका लेखाचा संदर्भ घ्यायचा झाल्यास असे स्पष्ट करण्यात आले आहे की पूर्णपणे पिकलेल्या पपईच्या सेवनाने गर्भाशयाच्या आरोग्यावर किंवा गरोदरपणाच्या सामान्य प्रक्रियेवरती कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. जर ती योग्य आणि मर्यादित प्रमाणात खाल्ली तर त्यातील अँटीऑक्सिडंट्स आई आणि बाळ दोघांसाठी उत्तम आरोग्यदायी ठरतात. अमेरिकन प्रेग्नन्सी ऑफ असोसिएशन देखील पूर्ण पिकलेली पपई गरोदरपणात आहाराचा एक सुरक्षित भाग असू शकते याला मान्यता देते. आता आपण आपल्या भारताच्या अत्यंत प्राचीन आणि विश्वासार्ह वारसा म्हणजेच आयुर्वेदाचा दृष्टिकोन समजून घेऊया. आयुर्वेदामध्ये प्रत्येक अन्नाचा विचार त्याच्या गुणांवर आणि तासीर म्हणजेच वीर्यावर केला जातो. मित्रांनो, आयुर्वेद सिद्धांतानुसार पपईची तासीर अतिशय उष्ण मानली जाते. तसेच ती शरीरात वात आणि पित्त दोष वाढवू शकते. जर तिचे अतिसेवन केले तर आयुर्वेदानुसार गरोदरपणाच्या काळात विशेषतः पहिल्या 3 महिन्यात गर्भाची स्थिती अत्यंत नाजूक असते. अशा वेळी शरीरात जास्त उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे गर्भाशयाला अतिउत्तेजना मिळून रक्तस्राव होण्याचा धोका असतो. याशिवाय आयुर्वेदिक ग्रंथामध्ये पपईला काही प्रमाणात गर्भपातकारक गुणांच्या श्रेणीत ठेवले गेले आहे. परंतु जर आपण बारकाईने अभ्यास केला तर हा नियम प्रामुख्याने कच्च्या आणि निम पिकलेल्या पपईला लागू होतो. तरीही आयुर्वेदाचा सल्ला असतो की गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात कोणतीही जोखीम न पत्करता पिकलेली पपई देखील पूर्णपणे टाळलेली बरी. 4थ्या महिन्यानंतर जेव्हा गर्भाशयात पूर्णपणे स्थिर होतो तेव्हा अतिशय कमी किंवा मध्यम प्रमाणात पूर्णपणे पिकलेली गोड पपई खाण्यास हरकत नसते. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या चर्चेवरून आपल्याला समजते की विज्ञान पिकलेल्या पपईला सुरक्षित मानते आणि आयुर्वेद थोडे सावध राहण्यास सांगते. मग अशा परिस्थितीत एक गरोदर मातेने नेमके काय करावे, तर काही सोप्या गोष्टीची काळजी घ्यावी. पहिली गोष्ट म्हणजे गरोदरपणाच्या पहिल्या 1 ते 3 महिन्यात पपई खाणे पूर्णपणे टाळावे, कारण हा काळ अतिशय संवेदनशील असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही 2ऱ्या किंवा 3ऱ्या तिमाहीत पपई खात असाल तर ती 100% पिकलेली असावी आणि त्यावर कुठेही हिरवे डाग नसावेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण अतिशय मर्यादित ठेवावे. सुरक्षित आहे याचा अर्थ असा नाही की ती रोज भरपूर प्रमाणात खावी. आठवड्यातून 1दा किंवा 2दा लहान वाटी खाणे पुरेसे आहे. पपई कापण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. तिचा साल आणि आतल्या बिया पूर्णपणे काढून टाका आणि सालीच्या जवळ असलेला पांढरा भाग किंवा चीक फळाला लागलेला नसावा याची खात्री करा. जर तुम्हाला पूर्वी कधी गर्भपाताचा त्रास झाला असेल किंवा डॉक्टरांनी हाय रिस्क प्रेग्नन्सी सांगितली असेल तर पपई पूर्णपणे टाळणे अधिक सुरक्षित राहील. तर मित्रांनो, आजच्या या सविस्तर चर्चेचा अंतिम निष्कर्ष अतिशय सोपा आणि स्पष्ट आहे की कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई गरोदरपणात पूर्णपणे वर्ज्य आहे. तर पूर्णपणे पिकलेली पपई मध्यम किंवा नियंत्रित प्रमाणात खाणे सुरक्षित आहे. विज्ञानाने दिलेला हिरवा कंदील आणि आयुर्वेदाने दिलेली सावधगिरी या दोन्हीचा मेळ घालून आपण सुज्ञपणे निर्णय घेतला पाहिजे. पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की प्रत्येक स्त्रीचे शरीर, तिची प्रकृती आणि तिचा गरोदरपणाचा प्रवास हा पूर्णपणे वेगळा असतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आहारात पपईचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मला खात्री आहे की आजच्या या संवादाने तुमच्या मनातली सर्व भीती दूर झाली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, गरजूंसोबत शेअर करा आणि अशाच शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदित रहा, निरोगी रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.